Okay, this is anti-Markovnikov's rule. So CH3 CH double bond CH2. This is starting material and reagent is HBr in presence of hydrogen peroxide or any type of peroxide. We can use benzoyl peroxide or hydrogen peroxide. So here only peroxide. We can use any. Now हे जे रिॲक्शन आहे हे मार्कोनिकॉफच्या अपोजिट आहे. ओके, मेकॅनिझम पण ह्याचं डिफरंट आहे. आणि हा जो रिॲक्शनचा टाईप आहे ते टाईप पहिलं मेन्शन करूयात इथे आपण. रिॲक्शनचा टाईप आहे इथे फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन. फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन. आणि मार्कोनिकॉफसाठी कोणता टाईप असतो? इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. सो हिअर रिॲक्शन टाईप इज फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन. ना पहिले आपण इथे काय करूयात, डिरेक्टली प्रोडक्ट लिहून घेऊयात. हा ही एक ॲडिशन रिॲक्शन आहे. मीन्स हा जो रिएजंट आहे तो ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस ॲड होणार आहे. CH3 हिअर CH आणि इथे CH2. आता हा जो H आणि Br आहे आपण बोलतोय की मार्कोनिकॉफच्या अपोजिट आहे. म्हणजे मार्कोनिकॉफ्स रूल काय सांगतो? निगेटिव्ह पार्ट अटॅचेस टू द कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आपण ह्याच्या अपोजिट करणार. म्हणजे Br अटॅच होणार टर्मिनल कार्बनला आणि हायड्रोजन अटॅच होणार मिडल कार्बनला. दिस इज दी प्रोडक्ट. ओके, बट हे आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलतोय. आता इथे अँटी मार्कोनिकॉफ्समध्ये आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नाही बोलू शकत. ओके, सो हिअर फ्री रॅडिकल्स आर फॉर्म्ड. सो दिस इज रिॲक्शन. ओके, सो वी यूज अल्कीन and HBr peroxide. This is the reagent. Now, mechanism of this reaction. This is alkene first. Mechanism. Yeah. In first step, we use peroxide. So here benzoyl peroxide C6H5 C double bond O. Oxygen, oxygen, C double bond O, C6H5, C. This is peroxide linkage. Oxygen, single bond oxygen. This is peroxide linkage. H2O2 is like this. Hydrogen, oxygen, oxygen and hydrogen. This is peroxide linkage. This is benzoyl peroxide and this is hydrogen peroxide. Now, होमोलिसिस टेक्स प्लेस. होमोलिसिस म्हणजे काय? हा जो बॉन्ड आहे ऑक्सिजनकडे इथे 2 लोन पेअर आहेत. इथे एका ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर असतात. आणि लोन पेअर रिपल्शनमुळे हा जो बॉन्ड आहे दिस बॉन्ड विल ब्रेक लाईक दिस. होमोलिटिकली बॉन्ड क्लिवेज टेक्स प्लेस. नाव there is formation of two free radical C6H5 C double bond O. ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर आणि एक रॅडिकल. आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनवरती रॅडिकल स्टेबल राहत नाही. ठीक आहे. हां, मग आता इथे पुढे काय होणार? ऑक्सिजनवरती रॅडिकल स्टेबल नाही राहणार. म्हणजे काय होणार? हा जो बॉन्ड आहे हा इकडे रिबाउंड करणार आणि हा नेक्स्ट बॉन्ड ओपन होणार इथे. ही सिमिलर स्टेप आपण कोल बेस इलेक्ट्रोलिसिसमध्ये पाहिलेली होते. ठीक आहे. म्हणजे ह्या टाईपचं जिथे ॲसिडेट अनायन होतं बॉन्ड फॉर्म होतो ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. स्टेप नाही बोलताना पण टाईप. C6H5 इथे रॅडिकल प्लस इथे CO2 रिलीज होईल. ओके, नाव दिस रॅडिकल रिॲक्ट्स विथ HBr. सी सेकंड स्टेप C6H5 दिस रॅडिकल प्लस HBr. हा बॉन्ड आहे इथे. आणि हा जो हायड्रोजन आहे तो ह्या C6H5 सोबत कंबाईन होईल आणि ते फॉर्म होईल C6H6 म्हणजे फॉर्मेशन ऑफ बेन्झीन. दिस इज बाय प्रोडक्ट. नाव दिस इज Br रॅडिकल. दिस इज इम्पॉर्टंट. ह्या फर्स्ट स्टेपमध्ये जे फॉर्म झाला आहे दिस इज Br रॅडिकल. Br फ्री रॅडिकल आणि हे यूज होणार आहे रिॲक्शनमध्ये. नाव सी R CH डबल बॉन्ड CH2. नाव दिस इज Br रॅडिकल. आता आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत की एक तर आपण हा Br टर्मिनलला अटॅच करू शकतो किंवा मिडलला. आपण दोन्ही लिहूयात इथे R CH. आता इथे काय होणार आहे? ब्रोमिनकडे ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन आहे.
म्हणजे दिस ब्रोमीन नीड्स ओनली 1 इलेक्ट्रॉन आणि पाय बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे हा एकच इलेक्ट्रॉन इथे दिला जाईल ब्रोमीनला आणि ब्रोमीन बॉन्ड फॉर्म करेल दोन्हीपैकी एकासोबत. आपण लिहूया इथे CH2 हिअर Br हिअर रॅडिकल आणि नेक्स्ट CH2 इथे Br अटॅच होईल एकदा आणि एकदा टर्मिनलला. आता ह्या केसमध्ये काय होतं की हा जो रॅडिकल जो फॉर्म होतो फर्स्ट टाइम दॅट इज सेकंडरी रॅडिकल आणि सेकंडरी रॅडिकल इज मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू प्रायमरी रॅडिकल. मग प्रायमरी रॅडिकल मोर स्टेबल आहे म्हणजे प्रोडक्ट इथेच फॉर्म होणार आहे, राईट. हां, मग आता इथे हायड्रोजनचा जो सोर्स आहे इथे C6H5ने जो हायड्रोजन कॅप्चर केलेलं होतं तोच हायड्रोजन आता इथे डोनेट केला जाईल इथे आणि हे फॉर्म होईल CH2 Br. दिस इज मेजर प्रोडक्ट. हे फॉर्म होणार नाही बिकॉज इथे लेस स्टेबल रॅडिकल इज फॉर्म्ड. ओके, सो दिस इज मेजर प्रोडक्ट. वाय there is addition opposite to anti-Markovnikov's? Because this mechanism follows free radical mechanism. Okay, due to this there is a formation of secondary free radical which is more stable, and so this one will be the major product. Okay.